मुंबई म्हणजे ठाकरे, ठाकरे म्हणजे मुंबई. हा विषय भावनेचा नाही, अस्तित्वाचा आहे. ही चर्चा ठाकरे कुटुंबाची नाही, मुंबईच्या मराठी अस्मितेची आहे. नमस्कार, मी शुभम. आपण पाहतात 1-1 पॉडकास्ट. शिवसेना फुटली, मराठीमध्ये तुकड्यात विभागली. पण 6 महिन्यापूर्वी एक असं आपल्याला चित्र पाहायला मिळालं, म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येतील. कारण पहिल्यांदाच अनेक वर्षाच्या संघर्षानंतर राजकीय मंचावर न येता एक शिवसेनेचं आणि ठाकरे परिवाराचं काय नातं हे दाखवण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. तेव्हापासूनच सुरू झालेली आहे की ठाकरे बंधू युती करून निवडणुकीमध्ये सामोरं जातील. कारण मुंबई म्हणजे ठाकरे, ठाकरे म्हणजे मुंबई, अशी ओळख आपण कित्येक वर्ष झालं पाहत आलो आहोत. ठाकरे बंधू एकत्र येणार, एकत्र आल्यानंतर विरोधकावर काय परिणाम होणार, विरोधकांची जे डाव रचल्या गेलेला आहे की निवडणूक ह्या पद्धतीत आपण लढणार आहेत, पण ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर विरोधकांची कोंडी होणार आहे का, ह्या सर्व बाबींकडे आपण आज लक्ष देणार आहोत. आपल्या जवळ एक काही मुद्दे आहेत, त्या मुद्दे सर्व जनतेने समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सर्वात प्रथम आपल्याजवळ मुद्दा आहे ते ठाकरे नाव अजूनही भावना जागवतं. नाव बदलू शकतं, चिन्ह जाऊ शकतं, पण ठाकरे नाव अजूनही जिवंत आहे. आजही तळागाळात भावनिक मत ठाकरे म्हणजे मुंबई, मुंबई म्हणजे ठाकरे, ही ताकद हलकी समजणं चूक आहे. कारण आपण कित्येक दिवसापासून वर्षापासून बघतो, या जसं कळतंय आपल्याला तसं बघत आलो की मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुंबई हे दोनच नाव घुमत होते, राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये. पण जेव्हापासून शिंदे हे शिवसेनेमधून दुरावल्या गेलेले आहेत, शिवसेना सोडून गेले, जवळपास 40 आमदार त्यांना सोबत घेऊन गेलेले आहेत. आमदार सोबत जाताना त्यांना शिवसेना हे पक्षाचं चिन्ह हे सोबत नेलेलं आहे. त्यामुळे ठाकरेंची अस्मिता आज पणाला लागलेली आहे. कारण मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे आणि मुंबई महानगरपालिकेवरती आजपर्यंत आपण बघत आलो आहोत की ठाकरे शिवसेना गटाचाच झेंडा फडकत आलेला आहे. पण याला आव्हान देण्यात येत आहे ते सत्ताधारी पक्षाकडून. मग ते भाजप असतील, अजित पवार राष्ट्रवादी गट असेल, एकनाथ शिंदे शिवसेना गट असेल. पण या सर्व घडामोडीकडे आपल्याला एक राजकीय घडामोड न पाहता पाहावे लागणार आहे की मुंबईमधील मतदार काय विचार करतो. कारण मुंबईमधील मतदार हा ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ आहे. आपण कित्येक वर्ष झालं पाहत आलो आहोत. मुंबईमधील मराठी मतदार असेल या मग मराठी अस्मितेचा द्विभाषिक मतदार असेल, जे या महाराष्ट्राच्या मातीशी जोडल्या गेलेला आहे, महाराष्ट्रामध्ये ज्याचा जन्म झालेला आहे, भलेही त्याची भाषा कोणतीही असो, पण ते मराठीमध्ये बोलतो, मराठी भावने जाणतो, अशा सर्व मराठी लोकांसाठी ही एक अस्मितेची लढाई आहे. या लढाईकडे सर्वच राज्याचं नाही तर दिल्लीचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. कारण मुंबई ज्यानं काबीज केली त्यानं राज्य काबीज केलं. पण असं होऊ देणार नाहीत ठाकरे बंधू, आता तरी आपल्याला वाटतंय. नंबर 2चा मुद्दा आहे आपल्याजवळ, विभाजित मराठी मतांचा फायदा इतरांना आपण आपसात भांडतो आणि सत्ता दुसऱ्यांच्या हातात आहे. अनेक वर्ष झालं आपण पाहत आलो आहोत. मग इतिहास असेल आता मग आत्ताचा काळ असेल, मराठी माणूस एकत्र येऊन लढलेला नाही. पण जेव्हा मराठी माणूस एकत्र येऊन लढतो तर दिल्लीलाही आपल्या पुढं झुकावं लागतं. कारण दिल्लीचेही तख्त राखतो माझा सह्याद्री. त्यामुळे निश्चितच
संपूर्ण विभागले गेलेला मराठी मतदार या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला एकत्रित येऊन लढलेला पाहण्यास मिळणार आहे. आपली ताकद, मराठी मतांची ताकद हे मुंबईमध्ये दाखवून देणार आहे. याचाही धसका कुठं ना कुठं विरोधकांना खाल्लेला आहे. त्यामुळेच विरोधकाची कोंडी होत आहे. आता तरी आपल्याला हे चित्र लक्षात येत आहे. त्यानंतरच पुढं भाजपवरती बोलायचं झालं म्हणजे भाजप अस्वस्थ आहे आता. कारण ठाकरे बंधू एकत्र आले तर सत्तेचं गणित कोलमडत जात आहे. कारण सहजासहजी भाजपच्या हाती सत्ता लागणार नाही. कारण त्रिकोणी लढत होणार नाही. ही लढत दोन पक्षामध्ये अथवा दोन गटामध्ये अस्मितेची असणार आहे. अस्मितेची लढाई ही भाजप जिंकू शकेल का, हाही प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. कारण भाजप सोबत शिंदे आहेत. शिंदे गट जो की पूर्वी शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे होते, पण आता स्वतंत्र आहेत. त्यांना आपल्यासोबत जाताना शिवसेना ही पक्ष नेलेला आहे. याचाही शिवसैनिक, जे सच्चा शिवसैनिक आहे, हे मनामध्ये कुठं ना कुठं त्याच्या एक लागलेला असेल की आपल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची सेना, त्यांना स्थापन केलेली शिवसेना, शिवसेनेचं धनुष्यबाण हे व्यक्ती घेऊन गेलेला आहे. याचाही राग मराठी मनाच्या सच्च्या शिवसैनिकाच्या मनामध्ये आहे. आपल्याला आतापर्यंत झालेल्या लोकसभा असतील, विधानसभा असतील, निवडणुकीमध्ये पाहण्यास जितकं मिळालं नाही तितकं मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळणार आहे. कारण शिवसेनेचा उगम म्हणजे मुंबई शहरामधून शिवसेनेची सुरुवात झाली होती. हळूहळू करत मुंबई संपूर्ण राज्यासोबत देशामध्ये पसरली गेली. आणि मनामध्ये शिवसेना म्हणले तर एक जोश निर्माण येतो, एक ताकद, एक मोठी ऊर्जा संचारते. हे शिवसेनेचे कार्यकर्ते आजही सांगत असतात. त्यामुळे निश्चितच मुंबईमध्ये शिवसेना हे सत्ता स्थापन करणार. पण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील त्याचा उत्सव सर्वात मोठा असणार. कारण अनेक दिवसापासून दुरावलेले ठाकरे बंधू हे एकत्र येऊन लढणार. या दोन शब्दामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं तसेच दिल्लीचं लक्ष हे मुंबईवर केंद्रित झालेलं आहे. याचा विरोधकावर काय परिणाम होणार आहे? विरोधकाची कोंडी. मग ते आपल्या शैलीतून राज ठाकरे समाचार घेतील, उद्धव ठाकरे असतील ते घेतील. अनेक सामान्य शिवसैनिक हे बोलून दाखविणार आहेत की आमची शिवसेना म्हणजेच खरी शिवसेना आहे. आणि संपूर्ण राज्यासोबत देशालाही लक्षात येणार की चिन्ह जाण्याने महत्त्व नाही, शिवसेना कोणाची ही मुंबईचा मतदार निश्चितच दाखवून देणार. मराठी भाषा बोलणारा कोणीही व्यक्ती असो तो मराठी. आपण पाहिलंय मध्यंतरी एक 6 ते 7 महिन्यापूर्वी एक वाद झाला होता. मराठी हिंदी भाषा आपल्यावरती लादण्यात येत होती. त्यावेळेस संपूर्ण विरोधक पक्ष हे सरकारच्या विरुद्ध आले होते एकत्र. त्याच वेळेस ठाकरे बंधू एकत्र आले. याचा धसका खात शासनाने हिंदीचा जो GR होता ते रद्द केला. याचा विजय उत्सवही मुंबईत साजरा करण्यात आला होता. त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा इतिहास रचला जाणार आहे. ठाकरे बंधू हे मुंबईमध्ये एकत्र येऊन लढतील या विषयावर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की घडामोडी काय घडतील. विरोधकांच्या मनामधील घडामोडी याबद्दल कशा असतील. त्यांना कोंडी धरण्याचा प्रयत्न केला जाईल, पण ते कोंडीत येतील का? कारण वाघाचे छावे आहेत. पुढील
विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. नमस्कार.